अजितदादांसोबतची पहिली भेट ही आठवते का तुम्हाला? आह, पहिली भेट माझी मी साधारणपणे 12-13 वर्षांची असेन त्यावेळेला झाली होती. आणि त्यावेळेला दादांचं म्हणजे नाही का असं अँग्री यंग मॅन आपण म्हणतो ना, तर तो त्यांचा एकदम फेज होता. कारण 99ला जस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी, तटकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर निवडणूक झाली आणि ते राज्यमंत्री झाले. तर त्या राज्यमंत्री पदाची जी शपथविधी आहे, त्या शपथविधीत एकदम जवळून मी त्यावेळेला पहिल्यांदा दादांना बघितलं होतं. आणि पप्पांना ते त्यावेळेला सुनील म्हणूनच हाक मारायचे. आणि म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर किंवा याच्यावर जो आनंद होता ना, की सुनील पण म्हणजे मंत्रिमंडळात आहे. तर आणि तो एक जो त्यांनी असं पप्पांना असं टॅप केलं होतं नाही का, आपण असं मित्राला मित्राला वगैरे जवळ याला घेतो करतो तसं. असं. सो तो त्यांना जवळून बघण्याचा माझा पहिला हे होता. सो ते मग त्याच्यानंतर अनेकदा भेट झाली. जास्ती भेट माझी त्यांच्यासोबत 2008-9 पासून वाढायला लागले. सो तेव्हा पण मी कॉलेजमध्ये होती. तर राजकारणातले धडे जे आहेत ते खरं तर असं म्हटलं जातं की तुम्ही राजकीय घराण्यातून येता. पण मला हा प्रश्न मुद्दामून विचारावासा वाटतो की राजकारणाचे धडे हे नक्की तुम्ही कुणाकडनं घेतलेले आहेत? दादांकडनं की तटकरे साहेबांकडनं? हे दोघांकडूनही घेतलेले आहेत. कारण लहानपणापासून आपण ज्या घरामध्ये वावरतो, खरं तर माझा लहानपणी वडिलांसोबतचा सहवास फार मर्यादित होता. कारण आम्ही शाळेत असताना, लहान असताना वडिलांचं राजकीय क्षेत्रातला तो संघर्षात म्हणजे पूर्ण संघर्षातला त्यांचा तो काळ होता. कारण 84 मध्ये आजोबा वारले त्यावेळेला मी जन्माला आले नव्हते. अचानक ते वारल्यानंतर त्यांनी 6 महिन्यातच निवडणूक लढवली वडिलांनी. पण ते निवडणुकीत पराभूत झाले. त्याच्यानंतर त्यांनी युवक अध्यक्ष म्हणून काम केलं. मग नंतर 90ला त्यांना संधी मिळाली नव्हती. 92ला ते अध्यक्ष झाले तेव्हा मला वाटते मी 3, 3.5, 4 वर्षाची असेन. सो आय स्टिल रिमेंबर वेगली. पप्पा अध्यक्ष होऊन आले, निवडून आले त्यावेळेला त्यांनी मला गेटवरच असं उचललेलं होतं वगैरे. त्या थोड्या वेग मेमरीज आहेत. आणि त्यावेळेला त्यांचा तो पूर्ण संघर्षात्मक काळ असल्यामुळे लहानपणाच्या आमच्या फारशा काही त्यांच्यासोबतच्या मेमरीज या नव्हत्या. अगदीच आम्ही महिन्यातून वगैरे एकदा त्यांना भेटलो तर किंवा अगदीच जर आम्ही ठरवलं की 12-1 वाजता ते घरी यायचे, जेवून आलेले नसायचे, तर ते आपण थांबावं त्यांच्यासाठी. म्हणजे नाही का असं हं, त्यावेळेला हं. म्हणजे लहान असताना वगैरे. तरच जर त्यावेळेला 2 मिनिटं भेट झाली तर. रिपोर्ट कार्डवर सही त्यांचीच असायची. त्यामुळे तो रिपोर्ट कार्ड आला, की ते येईपर्यंत आम्ही वाट बघायचो की बाबा यांनी येऊन सही करावी. ॲब्सेंटी नोट असायची ना आपल्याकडे हं, आपण हं, हं. शाळेला दांडी मारल्यावर आपल्याला ती सही पेरेंटची लागायची सही त्यावेळेस. लागायची. तर ती त्यांचीच असायची. तर मग त्यामुळे त्यावेळेला भेट व्हायची त्यांची. शक्यतो मी आणि भाई रिझल्ट वगैरे ना, त्या आले शनिवार, रविवारी हॉलमध्ये गर्दी असतानाच घेऊन जायचो. म्हणजे फार काही बघायला चान्स नाही चान्स मिळणार नाही असं. मिळणार वगैरे असं. पण त्याच्यानंतर त्यामुळे लहानपणाचा त्यांचा सहवास फार कमी होता. म्हणजे मला तर आठवतं, मी 10वी पास आउट होईपर्यंत, भाई 10वी पास आउट होईपर्यंत आमच्या वडिलांना माहिती नव्हतं हे 10वीत आहेत. तर जास्ती त्यांचा सहवास मला 2008-9 नंतर मी ज्यावेळेला प्रचारामध्ये ज्यावेळेला त्यांच्या उतरली, त्यावेळेला माझा आणि त्यांचा सहवास जास्ती व्हायला लागला. भाई आणि त्यांचा कदाचित जास्ती असू शकेल, कारण तो माझ्यापेक्षा वयाने 5-6 वर्षांनी मोठा आहे आणि मुलगा असल्यामुळे थोडं नाही का असं कार्यक्रमां वगैरेमध्ये पण सहज घुसणं पण होतं. सहज घोषणा होऊन जातं. तर त्या पद्धतीनं होता. ते 15 वर्ष मंत्री असताना मला मंत्रालयात आठवलं म्हणजे आलेलं आठवती म्हणजे मला माहिती नव्हतं कुठं कार्यालय आहे किंवा काय. मी आलेलीही नसावी. म्हणजे मंत्रालयात त्या कालावधीमध्ये. तो जास्ती राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबतचा संवाद वाढला आणि त्यांच्या काही सवयी आम्ही लहानपणापासून बघत आलो. मेहनत करण्याची त्यांची जी काही तयारी असायची, राजकारणातली त्यांची चिकाटी, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहण्याचं त्यांचं हे, तर ते सगळं होतं. दादा ऑलरेडी एका पॉलिटिकल फॅमिली एक लेगेसी, मोठी लेगेसी चालवत होते.
म्हणजे पवार घराण्याची लेगेसी ही आपल्या राज्यातल्या पहिल्या 3 लेगेसीजमध्ये येत असावी. सो ते ती लेगसी हे करत होते. ते ऑलरेडी एक एस्टॅब्लिश्ड पॉलिटिशियन होते. मी दादांना म्हणजे मी राष्ट्रवादी युवती संघटना स्थापन झाली, सुप्रियाताईंनी ती केली. त्यावेळेला आम्ही 6-7 जणींना विभागाचा अध्यक्ष बनवलेलं. म्हणजे कोकणाचं, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नाही का विदर्भ, मुंबई असं. आम्हाला दादांनी तेव्हा दादांचा जनता दरबार सकाळी 5:45चा असायचा आमच्या जुन्या पार्टी कार्यालयामध्ये. आणि ते 6:30ला यायचे. 5:45ला जनता दरबार सुरू होणं. ऑड टाईम आहे 5:45ला जनता दरबार सुरू होणं. त्यावेळेस पण चहा आम्ही घ्यायची वेळ असते जनरली. हो, ते काहींची ती पण नसावी. माझी पण सुरुवातीला नसायची. बट तो जनता दरबार बघायला आम्ही यायचो. त्यांचा आणि आर.आर. आबांचा, स्वर्गीय आर.आर. आबांचा जनता दरबार बघायला आम्ही यायचो. दादांचा एक दिवस असायचा, बुधवारी आबांचा असायचा. आणि मला आठवतंय युवती संघटनेचं पद सकाळी 7:10 दादांनी आम्हाला दिलं होतं. आणि तिथून मला अनेकदा मग त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. पप्पांसोबत त्यांचे खूप चांगले राजकीय सहकारी म्हणूनही राहिले. हळूहळू त्याचं मैत्रीमध्ये पण रूपांतर झालं. खूप चांगले त्यांचे संबंध आले. मी नेहमी बघितलं की चांगल्यापेक्षा वाईट दिवसच त्या दोघांनी जास्ती एकत्रित अनुभवले. अगदी 2012 पासूनचा, 18-19 पासूनचा काळ असेल, त्याच्यानंतरचा असेल. त्यामुळे त्या पद्धतीनं राहिलं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात मला नंतरच्या ह्याच्यात ह्या 10-12 वर्षामध्ये मला दादांना एकदम जवळून मला अनुभवता आलं. आणि त्यांचा स्वभाव मला बघता आला. कारण त्यांच्या आवाजावरूनच त्यांच्या स्वभावाच्या संदर्भात सगळे निकष लावून मोकळे व्हायचे. पण ते तसं नव्हतं. आवाज जेवढा कडक, स्वभाव तेवढा मऊ. तर त्या पद्धतीचे दादा हे आम्ही खूपदा अनुभवले.